भगिनी भाव. मराठीत सांगायचं झालं तर गर्लहुड. बायका काय चुगली करतात या सगळ्यात चोंबडेगिरी करायची असतात. वी नीड दॅट. इट कीप्स अस हंबल. दुसरी गोष्ट, इट कीप्स अस इन्फॉर्म्ड. सगळं माहित आहे आम्हाला. गर्लहुड इज व्हेरी होलसम आणि यू डोंट इवन हॅव टू नो इच अदर टू नो दॅट यू आर अ गर्ल्स गर्ल. मेन बॉन्ड ओव्हर शेअरिंग अ सिगरेट. Yes. Women bond over sharing a pad or a tampon. What if we reverse the gender? Shut up. Don't cancel us, please. नमस्कार भगिनी आणि भगिनींनो. बंधूंना हा विषय किंवा आजचा टॉपिक किंवा आजचा पॉडकास्ट कळणार नाही असं नाही, पण त्यांच्याकरता असं एसेन्शियली नाही आहे. हा भगिनींकरता आहे, कारण का 2 भगिनी बसले. त्यांच्या भावनांबद्दल आहे, त्यांच्या भावांबद्दल आहे, त्यांच्या राहणीमानाबद्दल आहे आणि बेसिकली त्यांच्या मूर्खपणाबद्दल आहे. करेक्ट. म्हणजे भगिनी भाव ह्याच्यासाठी 2 शब्द सांगायचे झाले तर शांतीत क्रांती किंवा सुमडीत कोंबडी हे जे काही असते वाक्प्रचार आहेत, हे भगिनी भाव म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर गर्लहुड बद्दल आहेत. ठीक आहे. तो मला असं वाटतं की गर्लहुड हा इतका मोठा कॉन्सेप्ट आहे की आपण अख्खी सिरीज करू शकतो. हा म्हणजे अख्खी सिरीज, एकतर आपला अख्खा पॉडकास्ट इज गर्लहुड की तो टॉपिकच आपण गर्लहुड बद्दल डिस्कस करतो. बट तेच की गर्लहुड हे जे काही फिलिंग आहे किंवा जो काही कल्ट आहे, इट्स अ कल्ट. तो एकतर आपल्याला खूप उशिरा रिअलाइज होतं की वी वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ इट. म्हणजे इतके दिवस आपण आपल्या आया मावशांकडे बघतो आणि आपल्याला असतं की बायका काय चुगली करतात या सगळ्यात चोंबडेगिरी करायची असतात. आणि देन वी ग्रो अप आणि देन वी डू द एक्झॅक्ट सेम थिंग. एक्झॅक्टली. आणि इट इज सो इम्पॉर्टंट. द होल गप्पा मारणे, द होल डिस्कशन, द गॉसिप्स आर सो इम्पॉर्टंट फॉर अस, फॉर आवर फिजिकल हेल्थ आणि फॉर आवर मेंटल हेल्थ. की वी नीड दॅट, विमेन नीड दॅट. आणि आता आपण नाही राहू शकत. नाही, आधी मी जज करायचे माझ्या. एक्झॅक्टली. आता मी पार्टिसिपेट करते. आणि फक्त गॉसिपच नाही, लाईक गर्लहुड हे कॉन्सेप्ट काय, शेअरिंग, नर्चरिंग, लाईक खूप इंटिमसी आहे त्या सगळ्या रिलेशन्समध्ये आणि ती जोपासणं. आणि ती इंटिमसी म्हणजे आमच्यातलं खरं सांगायचं गेलं तर, उदाहरण देऊन जर सांगायचं तर, आम्ही क्लब हाऊसवर भेटलो. आम्ही आमची जर्नी कधीतरी नंतर सांगू, पण आम्ही क्लब हाऊसवर भेटलो, ॲपवर, जिकडे सगळे वाईन डाईन आणि बीप करत होते. तिकडे आम्ही एकमेकांना मिले सूर मेरा तुम्हारा असं झालं आमचं. आणि कट टू 3 years लेटर आम्ही पॉडकास्ट करतो. इट्स बीन 3 years, एक्झॅक्टली 3 years. वाव. आणि म्हणजे तुला सांगू का की गर्लहुड स्टार्ट्स व्हेरी अर्ली इन आवर लाईफ. की ऑब्व्हियसली विथ आवर आई, देन वी हॅव आवर सिस्टर्स, वी हॅव फ्रेंड्स. आणि खूप एक फेज जातो ज्याच्यामध्ये वी आर जस्ट ट्राईंग टू डिनाय की नाही, वी आर नॉट अ पार्ट ऑफ दिस, वी आर नॉट अ पार्ट ऑफ दिस, वी आर नेव्हर गोइंग टू बी अ पार्ट ऑफ दिस. मी अशी नाही, मी असं हे करणार नाही. आणि देन वी रिअलाइज की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की दुनियेचं जे काही नॉलेज आहे ते आपल्याला इथे मिळत आहे. की ते जे 7च्या गप्पा आहेत, आपल्या 7च्या बातम्यांसारखे जे आपल्या 7च्या गप्पा आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला जे काही नॉलेज मिळतं की एक वर्ल्डली पर्स्पेक्टिव्ह मिळून जातो. आणि एकतर इट कीप्स अस हंबल. ठीक आहे, की आपण ब्रॅगी नाही बनत. आणि बनलं तर समोरचा खानकन कानाखाली वाजवेल. इट कीप्स अस हंबल. दुसरी गोष्ट, इट कीप्स अस इन्फॉर्म्ड. आणि इट स्टील मेंटेन्स आवर डेलुलू. इट ॲड्स ऑन टू इट. आणि इट्स सो नाईस. म्हणजे यू गेट व्हेरी प्रिन्सेस ट्रीटमेंट इन गर्लहुड. आणि इट नॉट नेसेसरीली मीन्स की कोणीतरी तुमच्यासाठी खुर्ची ओढताय, बट इट्स जस्ट द अश्युरन्स दॅट यू गेट. असं वॉर्म कोझी फीलिंग. तू आहेस ना, मी व्हॅलिडेट करते. जे काय असेल मी व्हॅलिडेट करते. तुझं एक्झिस्टन्स मी व्हॅलिडेट करते. लाईक इट स्टार्ट्स देअर. त्यामुळे इट्स सो ब्युटिफुल. मला माहिती मज्जा केव्हा येते सगळ्यात जास्ती, म्हणजे आमच्या वयातलं सांगायचं झालं तर. कारण का आता आया काय करतात आम्हाला नाही माहिती,
पण आमच्या माहितीये आपण त्याच्यावर बोलू. हा, पण आपण एक्सपिरियन्स नाही केला. एक्झॅक्टली. एक्सपिरियन्स वाईज जर सांगायचं झालं तर आपण जेव्हा पुरुषांना डिस्कस करतो, तो एक मेसेज, तो एक सिंगल टाइम वॉचवाला फोटो पाठवलेला, मग स्नॅपचॅटच का केलं, आणि मग ह्यांनी कसा, म्हणजे आमचं अजून काय नाहीये त्याच्यासोबत, कदाचित काय नसणारच आहे, पण आम्ही सध्या ऑब्सेस्ड आहोत त्याच्याबद्दल. तर त्यांनी HII पाठवलंय, तर त्याच्या Hचा, त्याच्या आयचा आणि त्याच्या अजून एका आयचा काय अर्थ आहे, त्याच्यासमोर किती टिंब आहेत, त्या टिंबांचा काय अर्थ आहे, आणि त्यांनी हे ह्याच वेळेस का पाठवलं, आणि मग जर तो 11/11 ला आला असेल तर मग त्याचा काय अर्थ काढायचा. ऍब्सोल्युटली. आणि मग त्याच्या स्टोरीमध्ये जर त्यांनी 3 सॅड सॉंग्स टाकलेत आणि मग एक हॅपी सॉन्ग टाकलंय, तर मग एक्झॅक्टली त्याचा मूड काय आहे. एक्झॅक्टली. किंवा मग म्हणजे मी त्याला मेसेज केला आणि मग त्याच्यानंतर तो हॅपी झाला का, ह्याचं सगळं डायसेक्शन करतो आम्ही. आणि फक्त त्याचं नाही, त्याच्या फॉलोअर लिस्टमध्ये त्याच्या मित्रांचं, त्याच्या स्टोरीज, नेमकी त्या लिस्ट मधून त्याची मुलगी कुठली आहे, इतक्या लवकर त्यांचे सगळ्यांचे प्रायव्हेट अकाउंट, ज्यांना वाटतं की आमचे प्रायव्हेट अकाउंट कोणाला माहिती, एखाद्या मुलीला विचारून बघा, जी कोणी शेजारी असेल मुलगी, तिला विचारा की तुला माहितीये का, ती डिटेल मध्ये तुम्हाला सांगेल की तुम्ही कधी ओपन केलं प्रायव्हेट अकाउंट, कुठल्या दिवशी काय स्टोरी टाकली होती. आणि इट्स नॉट लाईक वी हॅव द ॲबिलिटी टू हॅक. Some women do. We don't. We but just have brains. Yes. चुकीच्या ठिकाणी. आणि we use them like as simple as that. आणि we put 2 brains together. Yeah. And we are like one brain cell. Produce. Yeah. Just yes. One brain cell. Which we share. Yeah. मला खूप मजा येते जेव्हा आपण मला खरंच सगळ्यात जास्त मजा येते, कारण मी आहे गर्ल, पण मला कधी वन साइड ऑफ इट हॅज नेव्हर गॉटन व्हॅलिडेटेड. तर मला याच्या लिस्ट मधली ती नेमकी कुठली आहे हे फाइंड आउट करायला जे काय व्हॅलिडेशन मिळतं मला, आणि तिच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन फक्त एका फोन कॉलवर असते. ही कोण आहे, हिची शैक्षणिक हयात काय आहे, जन्म कुठल्या हॉस्पिटलमध्ये झाला, सगळं माहित आहे आम्हाला. सगळं. तुला असं वाटत असेल राजा की तू प्रायव्हेट लाईफ, पण असं काय नाही आहे. नथिंग लाईक इट. आणि म्हणजे इट्स म्हणजे पीपल, आय नो फॉर शुअर की men are gonna comment that is stalking, that is creepy behavior if men do that, what if we reverse the gender. Shut up. You can get away with groping, we can get away with stalking. Don't cancel us, please. Yeah, so आणि it's म्हणजे there is, एकतर the men have this perspective की on women's life की आमचा ब्रो कोड जसा आहे तसं तुम्ही एकमेकांना सपोर्ट करत नाही. Yeah, no, you don't even know what levels girls can support each other. तुला जर असं वाटतंय की एखादी पोरगी तुझ्या आयुष्यात अशी सहज आली आहे आणि तू तिला पटवलंयस, तर एक लक्षात घे की तिला वाटलं की तू तिला पटवावं आणि तिने एफर्ट्स घेतले की तू तिला पटवावं, आणि शी मॅनिफेस्टेड द होल थिंग. यू डिड नथिंग. आणि या बाबतीत पुरुष फार मेंटल असतात. खरा किस्सा सांगते, आणि आय एम प्रिटी शुअर दिस पर्सन इज गोइंग टू वॉच दिस अँड स्टील नॉट रिलेट बिकॉज ही इज सो डम. हा मुलगा, वी मॅच्ड ऑन अ डेटिंग ॲप, आम्ही भेटलो वगैरे, आणि त्याला वाटलं मी बाय चान्स आम्ही भेटतोय, आणि मी बाय चान्स माझ्या 2 बेस्ट फ्रेंड्सला मेन्शन केलं आहे बिकॉज सर्किट्स आर स्मॉल हिअर. आणि हिअर सर्किट म्हणजे तेच की सगळ्यांना ओळखतात, फक्त पण सगळे अजून करत फक्त ओळखतातच, किती गहिरी मैत्री आहे हे त्यांना माहिती नसतं. हा मुलगा माझ्या 2 बेस्ट फ्रेंड्सच्या DMs मध्ये आहे. ओ वाव. एकीचं रिसेंटली लग्न झालंय, एक मुलं बघते, आणि देन मी, आमच्या तिघे, आणि म्हणजे माझ्या ह्या 2 रेस्पेक्टिव्ह बेस्ट फ्रेंड्स आहेत, ह्या दोघी कनेक्टेड आहेत बट दे आर नॉट लाईक क्लोज. दोघींच्याही चॅटबॉक्सचे स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत, आणि माझ्या चॅटबॉक्सचे स्क्रीनशॉट ह्या दोघींकडे, आणि या पोराला अक्कलही नाहीये ह्याची. मला खरंच तुझ्या प्रोफेशनवर तुला कॉल आउट करायचं, पण मी करणार नाही कारण का देन इट विल जस्ट गिव्ह अवे. पण
आहे पुन्हा लहान, काय करशील. सो दॅट्स वुमेनहुड, दॅट्स गर्लहुड. म्हणजे आणि म्हणजे देर इज जेन्युअनली आमच्यात नाही होत कॅट फाईट्स, आमच्यात फक्त फाईट्स होतात. आणि त्या झाल्या तरी आम्ही रिझॉल्व्ह करतो. आणि आमच्यात ज्या फाईट्स होतात त्या फार एकतर प्रेमही टोकाचं आणि भांडणही टोकाचंच होतं. पण आपण सिबलिंग फाईट फार जास्ती करतो. आपल्याबद्दल चाललंय का आता? ठीक आहे, सॉरी. सो दॅट इज लाईक गर्लहुड मध्ये एकतर बिकॉज विमेन इमोशन्स इंटेन्स, देर इज टोन डाऊन करायचा पडत नाही आमच्याकडे नाहीये. सगळं इंटेन्सच आहे आमचं. प्रेम आम्ही त्याच लेवलला दाखवतो आणि हेट्रेडही त्याच लेवलला दाखवतो. त्यामुळे एकतर नादी लागू नका. लेट्स स्टार्ट देअर. की कीप ॲट डिस्टन्स आणि इफ यू वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ अस देन बिहेव. आणि 100% राहायचं. येस, मळ्यात नाही करायचं. करेक्ट. आणि this also, like, this is not just men. This is also the women who are against women. Like, they have a personal thing. They will make sure to make the other woman's life miserable. This comes from a relationship, friendship, like colleagues. It comes from wherever. And it's just sad that a woman is trying to just make other woman's life miserable to a level ki jithe she's making herself miserable. आणि इट्स पिटीफुल. तेच होतं. पण मग गर्लहुडमध्ये मुद्दा तोच आहे की जो काही भयानक लेवलचा सपोर्ट मिळतो म्हणजे फ्रॉम जस्ट सगळंच एक्स्ट्रीम आहे बेसिकली. आणि यू डोंट इवन हॅव टू नो इच अदर टू नो दॅट यू आर अ गर्ल्स गर्ल. की इफ यू आर जस्ट सिटिंग अक्रॉस द टेबल जस्ट टेलिंग इफ देयर इज लिपस्टिक ऑन द टीथ इज द स्मॉलेस्ट थिंग. आणि जेव्हा यू आर लाईक सेमाय ड्रंक आणि तुम्ही वॉशरूम मध्ये जाता आणि यू शाउट शुड आय टेक्स्ट हिम आणि एव्हरीवन शाउट्स नो. Nobody needs to know. आणि like there is another girl who is just danced with a girl आणि like ती उलटी करते आणि तिची ती केस पकडते. आणि like त्या बाबतीत गर्लहुड इज व्हेरी होलसम. येस, व्हेरी. तू करणार आहेस का तुझ्या अननोन व्यक्ती, तू ज्याच्यासोबत नाचलायस असं करून त्याची उलटी साफ नाही करणार आहे तू. आणि द थिंग इज की इट्स सो होलसम. आणि द थिंग आपल्यात एकतर मदरली इन्स्टिंक्ट असतातच. त्यामुळे वेन वी आर अराउंड इच अदर तसं मदरली इन्स्टिंक्ट असं छान असं एक सर्कल बनतं. आणि देयर इज जस्ट केअर अँड लव्ह फॉर इच अदर अँड इट्स सो क्यूट. लाईक वी हॅव सीन दिस सो मेनी टाइम्स की आपण कॅफेजमध्ये बसतो आणि वेन वी कॉम्प्लिमेंट अ वुमन, वेन वी अँड वी डू, वी विमेन फ्लर्ट विथ वुमेन with no intentions whatsoever. There are no hidden intentions. That's a real type of flirting. We just love and adore the way a woman is dressed up and it's so beautiful. It is so it's pure. So pretty, it's so beautiful. असं गुलाबी वाटतं. आतून छान वाटतं. It's like looking at a beautiful flower. You feel nice. You feel nice. You just feel nice. And that's about it. You don't want to fuck the flower. Like it's as simple or as that. Or take it home, like if to put it in nice words. So we have seen this ki the amount of smiles and we have made friends that way. We have a friend now. ज्याचं आता आम्ही बेस्ट फ्रेंड्स कॅटेगरीमध्ये होतो. आम्ही तिघींनी एकमेकींचा ट्रॉमा शेअर केलेला आहे आणि तिघींना माहिती आहे की तिघी जणी काय करतात आणि किती बावळट आहे. आणि देन वी ऑल्सो जज पीपल टुगेदर. दॅट इज द बेस्ट बॉन्डिंग एक्सरसाइज, जजिंग पीपल टुगेदर. आणि हा and हा this is that. This is that. असं करायला शोईंग इंस्टाग्राम प्रोफाईल. आणि मग अरे आय नो दिस गर्ल आणि मग परत हिस्ट्री काढणं. आम्हाला FBI ने हायर करायला हवं ऑन अ रिअल स्केल. आम्ही खूप इन्फॉर्मेशन काढू शकतो. ट्रू. आणि आम्ही खूप भारी होत. बट वजनही नाही फक्त. आय लव्ह द फॅक्ट की म्हणजे पुरुषांना असं वाटतं की आणि हो हे आहे खरं की भाई कार्निकल हे तुम्ही स्त्रियांबरोबर नाही करू शकत. पण तेच लाईक दॅट्स वाय विमेन अँड मेन आर डिफरंट. लाईक म्हणूनच त्या दोन कॅटेगरीज वेगळ्या आहेत. तर भाई कार्निकल हे मित्र वेगळे असणारच आहेत. पण ऐकणं मला रडायला येतंय. किंवा थिंक आउट लाऊड करायचं असेल तर तुला मला फक्त हवंय की तू ऐकून घे.
why is it so difficult for men to do? I have no clue. Like you just have to shut up for like 90 seconds and she'll be over with the ranting. Exactly. And just say, yeah, I understand. Or repeat whatever she's saying. My boss is, yes, she is. Yes, she is. Bas. That's it. That's all you have to do. And it's not that difficult. And whatever background we share, no matter where you come from, we always share the trauma of what periods do to us and our body. I agree. Okay? And then we are PCOD girlies. Yeah, we either are complaining there are no periods. Yeah. Or we are complaining there are too many periods. Or we are complaining that the period is just fucking with us. And we relate to all three things. Yeah. Like, आपण गेलो yeah. Like, men bond over sharing a cigarette. Yes. Women bond over sharing a pad or a tampon. That's a quote that should go down the history. तुला माहिती आहे की तू कुठल्याही बाईकडे जाऊन पॅड मागू शकते आणि that would not be uncomfortable. आणि even if she's your enemy, she'll still give you. Yes. That's the best part. Yeah. So blood is thicker than water. Then cigarette. Yes. शेअरिंग वर आपण बोलत होतो. मला नाही वाटत, आय मीन हॉस्टेल पर्यंत मुलं चड्ड्या बिड्ड्या पण शेअर करतात असं मी ऐकलंय, पण त्यानंतर शेअरिंग आय डोंट थिंक हॅपन्स विथ मेन. बट आय डोंट नो ऑन व्हॉट लेवल इट हॅपन्स. पण मी तुझ्या घरी चादर नेते की. I'm just going to tell you परवाचा किस्सा. So my shoe size is like 9.5. आणि her shoe size is around like 6. ठीक आहे. आणि we meet every day. We have known together for like 3.5 years now. तिला माहिती आहे माझे शू साईज, असं नाही की तिला माहित नाही. आणि परवा दिवशी त्याशी बोलते बोलते म्हणाली मला लग्नाला जायचंय, तुझी ती जुती छान आहे, ती मला बसून जाईल ना. आणि आय एम लाईक, हाऊ डू यू लुक ॲट मी इन युअर हेड, लाईक व्हॉट इज माय साईज एक्झॅक्टली. हाऊ डिड यू थिंक की माय जुती विल फिट यू, तू पोहशील त्याच्यात. आणि शी इज जस्ट लाईक या ओके, मग मला कानातलं देशील तू. आणि लाईक या ओके, दॅट वी कॅन शेअर. इट्स दॅट. आणि देर इज लाईक विमेन लहानपणापासून वी डोंट हॅव अ थिंग कॉल्ड माझं. There is always sharing. We've always taught to share things or do something, do a deed. Right. It's very rare that a woman is taught to receive. And when we get that from other girls, it's so special. Plus, we, again, with the maternal instinct that we have, we share. Yeah. We are ready to give. तू काय मला तुला आता पैसे, रॅन्डम पोरगी माझ्याकडे येऊन म्हणाली की मला घरी जायचं, माझ्याकडे पैसे नाही आहेत, I'll give her the cash. But even in a man, like good looking man in a suit comes to me and he asks for a tissue, I'll be very hesitant about it because ick. And plus the things men have done in past. And I'm not bashing men. I like men, I love men. I date men, like sad. But आमच्याकडे ऑप्शन नाही. Yes. But the thing is ki there are so many किस्से आणि कहाण्या that we listen to every day की आम्हाला थोडं त्रास होतो. आणि मेन हू आर लाईक की नॉट ऑल मेन, आय एम लाईक शट अप. आणि नाही, मुद्दा हा पण आहे की वी हॅव बीन रॉंग्ड बाय मेन मोर देन वी हॅव बीन रॉंग्ड बाय विमेन. करेक्ट. आणि वेन वी हॅव बीन रॉंग्ड बाय विमेन इट हॅज बीन व्हेरी इमोशनली इंटेन्स. आणि मोस्ट ऑफ द केसेस नन ऑफ द पार्टीज वर रॉंग. बट इफ वी टेक अ कन्सेन्सस ऑन हाऊ मेन हॅव रॉंग्ड अस, ऑलमोस्ट 90% ऑफ द टाइम इट वुड बी द मॅन्स फॉल्ट. करेक्ट. त्याच्यामुळे गर्लहूड इज एम्पावर्ड बाय दॅट ऑल्सो. की माणसं मुळातच चुत्याप करतात, बायका चुत्याप करतात, पण त्यांचा चुत्याप वेगळ्या लेवलचा असतो आणि इट इज समथिंग दॅट यू कॅन्ट टेक मोर ऑफ. पण माणसांचा चुत्याप इतका खालच्या दर्जाचा बावट असतो की त्याच्याशी डीलच नाही करायचं. लाईक करेक्ट. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स महिला जेव्हा चुत्याप करतात, इट इज समथिंग रिगार्डिंग देअर ओन लाईफ. Like wrong decisions throughout their life. Yes. हा एक मेजर पार्ट असतो. पण पुरुष जेव्हा चुत्याप करतात, it will take down everything but them. हम डूबेंगे और हम सबको लेके डूबेंगे. No, but it mostly is everything but them. Like they keep themselves on a very safe platform. फरशी तिकडे सरशी आहेत. ठीक आहे. बट बायकांना नाही करता येत. बायकांना करताच येत नाही ते.
इतक्या छोट्या छोट्या गोष्टीला इमोशनली अटॅच होऊन घेतात त्या बायका स्वतःला आणि देन दे हर्ट देमसेल्व्स. सो दॅट इज वेअर इट कम्स फ्रॉम की when women give you wounds, women only heal. Like माझ्या आयुष्यात I went through depression because of a woman, but then my girls took me out of it. Right. And it was, I don't think a man would have done that because girls understood where I was coming from without me having to tell them, explain it to them. And that is what is beautiful ki you need not tell them anything, but they'll just be there. Just being there is so important. Very special. Recently it happened. I was setting up a friend of mine with another friend of mine, आणि like there was some family dynamic there. आणि त्या मुलाने माझा आणि माझ्या मैत्रिणीचा बॉन्ड बघितला आणि he was like की dude how is it like मी का नाही बघितलं हे असं, मला का नाही आहे हे, आणि मी आता त्या माझ्या त्या भावासोबत जाऊन असं करणार आहे, बास माझं झालंय, मला पण हवंय हे. It's very enduring of course, पण हो we have that, we have always had that. आणि आम्ही आहोत छान क्यूट गोड आणि we just cute, just pretty. So like म्हणजे coming to the topic, it's like the things that we do, like आमचा पॉडकास्ट स्क्रिप्टेड नसतो कधी किंवा आम्ही फार यॅपर्स होत, व्हेरी 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 लाऊड यॅपर्स. आणि वी हॅव नोन इच अदर फॉर 3 years आणि पीपल से यू नीड 7 years टू नो अ पर्सन कम्प्लिटली. बट आता द बॉन्ड दॅट वी शेअर, वी कॅन कम्प्लीट इच अदर सेंटेन्सेस और वी थिंक द सेम थिंग ॲट द सेम टाइम. आज आम्ही नाश्त्याला बसलो होतो. दिस इज अ किस्सा. आम्ही आज नाश्त्याला बसलो होतो आणि समोर बघत होतो, वी आर फेसिंग द सेम डायरेक्शन, द रोड, आणि तिकडे एक पार्टी होती आणि ॲट द सेम टाइम वी आर हॅव्हिंग द सेम थॉट अबाउट दॅट पार्टी. इज जस्ट दॅट शी वोकलाइज्ड अँड आय वाज लाईक की व्हॉट ऑन पॅरलल युनिव्हर्स इज गोइंग ऑन, की तू माझ्या डोक्यातला का असते ते तोच कसा विचार करते. आणि इट्स नॉट जस्ट अस, लाईक the girlhood does not have to be असं very much like age related or anything. मी हिला तेच सांगत होते सकाळी की there was this reel about you should earn money and you should retain money आणि may God Lakshmi bless you. आणि she sends me the reel आणि त्याच्या 2 मिनिटं आधी my mother has sent me the same reel. आणि आय एम प्रिटी शुअर की माझ्या सगळ्या जर मैत्रिणी बसवल्या आणि त्यांनी 10 वेळा जर रील स्क्रोल केली तर त्यांच्याही फीडवर येणार आहे. आणि इट्स नॉट जस्ट इंस्टाग्राम अल्गोरिदम, इट्स गर्ल्स अल्गोरिदम. दॅट्स हाऊ गर्ल्स ऑपरेट. आणि आय एम तो व्हेरी शुअर की जे अल्गोरिदम इंटरनेटवर सेट करतात ना, त्यांना पोरींसाठी एक साचा बनवला असेल की हे हिला आवडतं ते 10 पोरींना आवडणार, तिच्या आजूबाजूला देऊन टाका, पटणारच आहे तिला. करेक्ट. तसा ओम भूतकर पडतो आपल्याला एकत्र. Like when I had my hair cut, when I did like cut my hair short, everyone around me thought ki it is because of you, ki because you have short hair and I and it's not. Like I had long hair for such a long period of time, I just wanted to cut my hair short. But so many people who have not even met you were like, आज तुझ्यात मैत्रिणीमुळे झालं का, आणि देव जस्ट सीन यू थ्रू माय इंस्टाग्राम स्टोरीज अँड पॉडकास्ट. लाईक पॉडकास्ट वॉज नॉट देअर. राईट. So I'm like, like wow, the thinking of girls is on the same frequency. Like frequency wise आम्ही फार एका मूर्ख फ्रिक्वेन्सीवर आहोत. Like it's very simple. You tune in and you'll find it very melodious. But if you can't tune in, no, it will be very harsh on your ears, harsh on your life. So tune in perfect. आणि जर तुम्ही पुरुष आहात तर and try and grasp it. You wouldn't be at that frequency, of course, because you are a man and you can't be, but you can be an observer, or you can understand that frequency and just acknowledge it. So like तुमचं पण आयुष्य सोपं होईल, कारण का आम्हाला तुझ्याबद्दल सगळं माहित आहे. So like if not because of respect, then because of threat. No, we see, आम्हाला एक शिकवलं गेलं की keep your friends close, your enemies closer. So we do that.
बट प्रभात रोड इज यू आर नॉट अरेंज. प्रभात रोड गाईज यू आर लाईक अ बू. आम्ही ब्लेंडला बसतो आता कारण का स्ट्रीट बंद झालंय. सो प्लीज फाइंड अस देअर. आणि इफ यू आर गर्ल्स हू आर वॉचिंग दिस अँड हू लाईक यू नो वूड वॉन्ट टू शेअर दिस गर्लहूड जॉईन अस. आम्ही त्या एकाच टेबलवर पण बसतो. आमचा टेबल पण फिक्स आहे आणि ते तिथे सगळ्यांना माहिती पण आहे आता. बिकॉज गर्लहूड. सो या सी यू देअर. आणि we'll continue this series. We'll continue the series. Yes. So bye, see you next time. See you.